सुधागडचा ढाण्या वाघ राहुलभाई सोनवले यांचा प्रबोधन सोहळा व भव्य नागरी सत्कार संपन्न। गोरगरिबांचे कैवारी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख माजी राहुलभाई सोनवले यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती SC/ST अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार व अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात पार पडला। वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात राहुलभाईंच्या पक्षनिष्ठेचे आणि सामाजिक कार्याचे कौतुक करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी RPI पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला, ज्यामुळे रायगड जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे। पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवणे आणि सभासद नोंदणी वाढवणे हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन सोनवले यांनी सत्काराला उत्तर देताना केले। या सोहळ्यानिमित्त राजकीय व सामाजिक प्रबोधन करण्यात आले। रात्री भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी उत्तम भोजन व्यवस्था करण्यात आली होती। संपूर्ण सुधागड तालुक्यातून राहुलभाईंवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। खरं तर आज माझ्या वाढदिवसाला माझे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून प्रमुख उपस्थित पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड एवढं लांबून आले म्हणून मी त्यांचा प्रथम आभार व्यक्त करतो। दुसरे आपले कोकण अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब ते सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचाही मनापासून आदर हे करतो। दुसरे आपले मुनीजी गायकवाड पनवेलचे मुख्य प्रभारी अध्यक्ष तेही आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत। कर्जतचे तालुका अध्यक्ष हिरामंजी दादा गायकवाड तेही उपस्थित आहेत। आमचे प्रभू जाधव आमचे मित्र तेही उपस्थित आहेत। आमचा विजयजी पवार तालुका अध्यक्ष पनवेल तोही उपस्थित आहे। आज तुम्ही माझ्या वाढदिवसाला आलात, खूप आनंद वाटला मला। असंच प्रेम आपलं असावं माझ्यावरती हीच अपेक्षा बाळगतो बुद्धांचरणी। खरं तर आम्ही आमचे नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही फक्त दुसरा कसला विचार न करतो, फक्त प्रेम। आठवले साहेब आमचे सर्वस्व आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडे सुधागडमध्ये रायगडमध्ये कार्यकर्त्यांची अशी रांग लागली आहे की फक्त आठवले साहेबांबरोबर काम करण्याची। आठवले साहेबांनी काय द्यायला पाहिजे हा आमच्या कार्यकर्त्यांचा कधीच उद्देश नसतो आणि आमचे कार्यकर्ते रायगडमध्ये सर्व कार्यकर्ते सक्षम आहेत। मी आता मागच्याच वेळेस 3 ऑक्टोबरला आमचा वर्धापन दिन होता पक्षाचा, मी पोलादपूर ते पनवेल टोकापर्यंत पूर्ण गाव खेड्यावाड्यात फिरलो। तिथली परिस्थिती अशी आहे ना, लोकांची परिस्थिती खूप गरीब आहे, पण लोक नामदार रामदासजी आठवले साहेबांना खूप मानतात। त्यामुळे त्या कार्यक्रमाला आम्ही एवढे लोक जमलेलो होतो बऱ्यापैकी, पण एवढंच की आमचं दुर्भाग्य तिथं त्यावेळेस पाऊस पडला, त्यावेळेस आम्हाला व्यवस्थित कार्यक्रम घेता आलेला नाही। पण आम्ही एवढं इच्छित सांगतो की रायगड जिल्ह्यामध्ये आमची ताकद खूप चांगली आहे, कार्यकर्ते सक्षम आहेत आणि आम्हाला असे मोठे नेते लाभलेत, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे काम मजबूत करणार। आदरणीय राहुल सोनावळे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यास आज पक्षातील सर्व सन्माननीय कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। आवर्जून नाव घ्यावं लागतंय, अतिशय लांबून निवळ प्रेमापोटी आदरणीय अशोक बापू आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी आशीर्वाद राहुलजींना दिलेलाच आहे। या विभागातील सर्व तालुका आणि विधानसभा अध्यक्ष आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत। कित्येक सन्माननीय व्यक्ती इथे येऊन गेलेले आहेत, ते शतायुषी व्हावेत, आयुष्यवान व्हावेत आणि त्याच पद्धतीने या शोषित समाजामध्ये वंचित समाजासाठी त्यांच्याकडून उत्तम कार्य घडो ही मी बुद्धचरणी प्रार्थना करतो।